काबुली चण्याचा असा कुरकुरीत स्नॅक तुम्ही खाल्ला नसेल तर ह्या पावसाळ्यात नक्की खा. संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी स्नॅक्स पाहिजे असेल तर हे कुरकुरीत चना फ्राय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एक वाटीभर चना रात्री भिजत ठेवायचं किंवा तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही सकाळी भिजत ठेवायचं. फक्त 7 ते 8 तास हे चना भिजलेलं असायला पाहिजे. हे काबुली चना मी एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि 7 ते 8 तासासाठी मी हे भिजत ठेवले. आता कोणतेही जे आपण कडधान्य आपण भिजत ठेवतो त्यापूर्वी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतरच भिजत ठेवायचं. आता 7-8 तासानंतर असं छान मुरून जातं हे चना. आता मी एका कुकरमध्ये ह्याला सगळं टाकून देते आणि त्यात थोडंसं 1 चम्मच मी मीठ आणि चिमूटभर हळद टाकून त्यात थोडंसं पाणी टाकायचं. पाणी जास्त टाकायचं नाही आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं. आणि इथे लक्ष ठेवायचं की आपलं जे हे चणे आहे एकदम जास्त मऊ शिजले नाही पाहिजे. आपल्याला 70 to 80% आपल्याला चना शिजवून घ्यायचं आहे. आता इथे 3 ते 4 शिट्ट्यानंतर मी कुकर थंड होऊ दिलं आणि त्यानंतर आपले जे चणे आहेत हे 70% पर्यंत शिजलेले आहेत. एकदम जास्त असं मऊ शिजवून घ्यायचं नाही. आता यात थोडं पाणी जे असेल ते पाणी ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं कसे शिजलेले आहेत चणे. आणि जे पाणी आहे आपल्याला एका चाळणीमध्ये वगैरे गाळून घ्यायचं आहे. आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही, त्यामुळे आपल्याला हे पाणी चाळणीमध्ये वगैरे काढून घ्यायचं आहे चणे आणि थोडा वेळ 2 ते 3 मिनिट साईडला ठेवायचं आहे. आता यासाठी आपल्याला एक थोडासा असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 चम्मच तेल, त्यात 1 चम्मच मी लाल तिखट आणि त्यात अर्धा चम्मच मी धने जिरे पूड टाकलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. मीठ जास्त नाही टाकलं कारण आपण उकळताना चण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. फक्त लसूणची पेस्ट टाकलेली आहे. 7 ते 8 लसूण छान कुटून ते आपण पेस्ट ह्यात टाकलेली आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं छान आणि ह्यात चणे आहे ते चणे टाकायचे आणि 1 चम्मच बेसन पीठ आणि 1 चम्मच कॉर्नफ्लोअर असं यात टाकायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे चमच्याने आपल्याला मिक्स करता नाही येणार, त्यामुळे हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताने जर केलं तर हे सगळीकडे जे बेसन पीठ आहे आणि कॉर्नफ्लोअर आहे हे सगळ्या चण्याला लागतील. हवं तर थोडंसं असं पाण्याचा शिंतोडा तुम्ही मारू शकता, नाहीतर आवश्यकता तर वाटणार नाही, पण थोडंसं वाटलं तर तुम्ही टाकू शकता. आता इकडे मी गॅसवर तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. तेल ना थोडंसं असं छान गरम झालेलं असावं. असं कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला एक एक करत हे सगळे चणे तळून घ्यायचे आहे. एक एक करत सगळे चणे आपल्याला तळून घ्यायचे आहे. जर चिपकत असेल तर एखाद्या फोकने वगैरे मोकळे करायचे आणि हे छान तळू द्यायचं सोनेरी कलर येईपर्यंत आणि काढून घ्यायचं. अशाच प्रकारे सगळे आपल्याला चणे तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता असं फोकच्या सहाय्याने मी थोडंसं असं वेगळं करत आहे. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर हिरव्या मिरच्या आणि लसूणचे मी जे हे पाकळ्या आहे मी तशाच टाकलेल्या आहे. थोडंसं वरून कुटून टाकलेलं आहे. छान लागतं ह्याच्यासोबत. लसूण न सोलता ते वरून कुटून असं टाकलेलं आहे आणि छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे चणे तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचं आहे. तर बघा, कुरकुरीत काबुली चण्याचं स्नॅक्स आपला तयार आहे आणि यावरून तुम्ही चाट मसाला टाकू शकता किंवा लिंबूसुद्धा तुम्ही ह्यात पिळू शकता. खूप छान लागते, चवीला एकदम मस्त लागते. आता तुम्ही हे कोणत्याही चटणीसोबत सर्व करा किंवा असंही खाल्लं तरी खूप छान लागते. मी इथे पुदिन्याची चटणी बनवलेली आहे. संध्याकाळच्या चहा कॉफीसोबत किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी हे कुरकुरीत काबुली चना स्नॅक्स एकदम परफेक्ट आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.